नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. तर इथे आपण घेतलेलं आहे खोबरं. त्याला व्यवस्थित किसून घ्यायचं, मग मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवायची. त्यानंतर घ्यायचं गूळ, त्याला आपण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. वेलची, चारोळी आणि खसखस. आता एका कढईत आपण टाकणार तूप, काजू आणि बदाम व्यवस्थित परतून घ्यायचं. मग खोबऱ्याची जी पेस्ट आहे ती टाकायची, गूळ टाकायचा, मिक्स करून ॲड करायचं वेलची, चारोळी आणि खसखस. नीट मिक्स करून याला थोड्या वेळ शिजू द्यायचं आणि आपल्या मोदकाचं सारण जे आहे ते इथे बनलेलं आहे. आता परत एका भांड्यात घ्यायचं आपण 2 ते 3 वाटी पाणी, थोडंसं चवीनुसार मीठ, 1 चम्मच तूप, अर्धापेक्षा कमी वाटी दूध. याला उकळू द्यायचं. उकळी आली की टाकायचं 1 वाटी मोदकाचं पीठ, 1 चमचा कॉर्नफ्लॉर. व्यवस्थित मिक्स करायचं जोपर्यंत त्याचा डव बनत नाही. डो बनल्यावर याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळ शिजू द्यायचं. मग त्याला तूप लावून नीट मिक्स करायचं. मग घ्यायचा आपला मोदकाचा साचा, त्याच्यात टाकायचं हे पीठ, पसरून घ्यायचं त्याला साच्यात. मग टाकणार आपलं मोदकाचं मिश्रण बनवलेलं. वरतून थोडंसं पीठ लावून त्याला कव्हर करायचं आणि इथे आपल्या मोदकाचा शेप जो आहे तो बनून जातो. असेच सगळे मोदक बनवायचे. त्यानंतर मोदकाला स्टीम करायला स्टीमर नसेल तर एका भांड्यात पाणी घेऊन त्याच्यावर चाळणी ठेवायची, त्याला तूप लावून मोदकावर केसर ठेवून मोदक ठेवून द्यायचे आणि याला 10 ते 15 मिनिटं स्टीम करायचं. स्टीम झालं की आपले उकडीचे मोदक जे आहे ते इथे बनलेले आहे. यावरती खूप सारं तूप टाकून याला खायचं. खूप छान लागतं. नक्की बनवा. थँक यू. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.